जगातला सर्वाधिक प्रामाणिक प्राणी हा कुत्रा समजला जातो। त्याला जर एकदा भाकरीचा तुकडा काढला तर आयुष्यभराची सिक्युरिटी सुरक्षाच तो कुटुंबाला देत असतो किंवा कुटुंबातील सदस्यांना देत असतो आणि नेहमीच प्रामाणिक असा मालकाशी तो राहत असतो। असाच वफादार कुत्र्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। तो पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्या प्रामाणिक कुत्र्याचं किंवा त्याच्या वफादारीचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही। चक्क या भटक्या कुत्र्यानं किशोरला मृत्यूच्या दारातून परत आणलेलं आहे। असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। मित्रांनो, काही दिवसापासून सोशल मीडियावरती एका तरुणाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या 24 वर्षाच्या तरुणानं फक्त पॅन्टच घातलेली आहे, तर शरीर हे पूर्णपणे मातीनं माखलेलं आहे। या तरुणाने जो दावा केला आहे तो ऐकल्यानंतर मात्र धक्काच बसल्याशिवाय राहत नाही। या तरुणाचं नाव हेम्पियस आहे। त्याचं असं म्हणणं आहे काही 4 जणांनी मला बेदम मारहाण केली होती। या चौघांनी किशोर याला आग्रा येथील आरटोणी परिसरात मारहाण करून जीवन जमिनीत पुरले होतं। किशोरनं याबाबत पोलिसांकडे धाव देखील घेतलेली आहे आणि FIR सुद्धा दाखल केलेली आहे। या 4 जणांनी क्षुल्लक कारणावरून त्याला बेदम मारहाण केली होती। एवढंच नाही तर हल्लेखोरांनी त्याचा गळा आवळला होता आणि तो पूर्णपणे बेशुद्ध पडला होता। यावेळी किशोरचा मृत्यू झाला असं समजून या चौघांनी त्याला तिथं शेतातच पुरलं होतं आणि ते तिथून निघून गेले होते। माती खाली दाबल्यानंतर काही वेळानंतर किशोर शुद्धीवर आला, पण जमिनीखाली दबल्यामुळे त्याला बाहेर येता येत नव्हतं। जबर मार लागल्यामुळे तो हलवू शकत नव्हता। अशातच परिसरातील भटक्या कुत्र्यांनी ज्या ठिकाणी किशोरला पुरलं होतं तेथे ती भटकी कुत्रे आली। या कुत्र्यांनी जमीन उकरून काढली। किशोरने जेव्हा डोळे उघडले तेव्हा कुत्रे त्याला चावत होते, पण किशोरने त्यांना हाकलून लावलं आणि तेथून पळ काढला। अशा तऱ्हेने त्या कुत्र्यांमुळे तो जमिनीत गाडला होता, त्याला बाहेर निघता येत नव्हतं। मात्र त्या कुत्र्यांच्यामुळे त्याला बाहेर निघता आलं आणि तो तेथून पळून गेला आणि एका गावात पोचला। पुढे मग या गावकऱ्यांनी त्याची अवस्था पाहून त्याला तातडीने रुग्णालयात देखील दाखल केलं। या घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी किशोरचा जबाब नोंदवला। तसेच त्या किशोरच्या आईने आरोप केला आहे की 4 हल्लेखोरांनी घरात घुसून हल्ला केला होता। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान भटक्या कुत्र्यामुळेच या किशोरचा जीव वाचलाय अशी सोशल मीडियावरती चर्चा चांगली रंगलेली आहे। त्याचा हा आता फोटो चांगलाच व्हायरल होत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।